वाशिम जिल्ह्यात जर बघितलं तर मागील 2 महिन्यापासून जर बघितलं तर उन्हाळ्यानं कहर केला होता. जवळपास 44 पर्यंत ते तापमान गेलं होतं. यामुळे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील ज्या प्रकल्प येतात त्याच्या पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्याचं चित्र होतं. सध्या परिस्थितीत जर बघितलं तर मी वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एक बुर्जी प्रकल्प आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 17.63% पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या शहराला आहे 10 ते 15 दिवस आड हा पाणी पुरवठा केला जात असल्याचं नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येते. विशेषतः जर बघितलं तर सध्या नगरपालिकेने जे 2 महिन्यापूर्वी जे नियोजन केलं होतं, जे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी लागत होतं, ते सिंचन हा पूर्णतः बंद केलं. त्याच्यामुळे सध्या परिस्थिती या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या हे मान्सूनपूर्व पाऊस चालू आहे आणि आता मान्सूनचा पाऊसही बरसणार आहे. मात्र त्या घाईघाईत नागरिकांनी या पाण्यास अजूनही 1 ते दीड महिना पाणी हे जपून वापरायचा सल्ला नगरपालिकेच्या वतीने देण्यात येते. विशेष म्हणजे सध्या मान्सूनपूर्व पाऊस आणि पावसाळ्यातला पाऊस येणार आणि त्यापर्यंत भूजल पातळी जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत नागरिकांनी जो पाणी आहे तो पाणी पूर्णतः व्यवस्थित वापरावा आणि जपून वापरावा, जेणेकरून येणाऱ्या दिवसात अजूनही पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ येणार नाही, असा सल्ला नगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम.